घर चार भिंती जिथे माणूस सुरक्षित असतो असं आपण मानतो, पण सोनईत याच घरासाठी रक्त सांडलं. जुन्या घराच्या वादातून एक भाऊ कुटुंबाचाच बळी ठरला. गणेश दत्तात्रय वडगुले, वय अवघ 36. स्वतःच्या हक्कासाठी तो घरात आला, पण त्या घरातून तो परत जाऊ शकला नाही. नमस्कार, मी संदीप जगताप आणि आपण पाहतात भीमप्रहार न्यूज मराठी. सविस्तर घडलेली घटना अशी की सोनई कांगोनी रस्त्यावरील वडगुले वस्ती येथे जुन्या घराच्या वादातून चुलता आणि चुलत भावांनी मिळून भावाची निर्गुण हत्या केल्याची धक्कादायक घटना मंगळवार 3 फेब्रुवारी रोजी रात्री घडली. या घटनेमुळे संपूर्ण सोनई परिसरात एकच खळबळ उडाली असून नात्यांमधील वादाचे भीषण परिणाम पुन्हा एकदा समोर आले आहेत. या घटनेत गणेश दत्तात्रय वडगुले, राहणार वडगुले वस्ती, कांगोनी रोड, सोनई याचा मृत्यू झाला आहे. जुन्या घरात आल्याच्या कारणावरून सुरू झालेल्या वादाचं रूपांतरण काही क्षणातच जीवघेण्या हल्ल्यात झालं. आरोपींनी कोयता, लोखंडी पाईप, शेतीसाठी वापरण्यात येणारे खोरे आणि लाकडी ठोकळ्याने गणेश वडगुले याच्या डोक्यावर अनेक वार केले. गंभीर जखमी अवस्थेत त्याचा जागीच मृत्यू झाला. दरम्यान भांडण सोडवण्यासाठी पुढे आलेल्या मृताची आई हिराबाई दत्तात्रय वडगुले, वय 60 यांनाही आरोपींनी मारहाण केल्याचं फिर्यादीत नमूद करण्यात आलं आहे. या घटनेनंतर हिराबाई वडगुले यांनी सोनई पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. फिर्यादीवरून पोलिसांनी विठ्ठल रंगनाथ वडगुले, भगवान विठ्ठल वडगुले, संभाजी विठ्ठल वडगुले आणि गौरी भगवान वडगुले यांच्या विरोधात भारतीय न्याय संहिता कलम 103, 118, 115, 3 अन्वये गुन्हा दाखल केला आहे. आरोपींना न्यायालयात हजर केल्यानंतर न्यायालयाने विठ्ठल भगवान आणि संभाजी वडगुले यांना 2 दिवसाची पोलीस कोठडी तर गौरी वडगुले हिला न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. या प्रकरणाचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय माळी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सूरज मेढे करत आहेत. घराच्या वादातून रक्त सांडण्याची ही घटना समाजासाठी एक गंभीर इशारा आहे. एक प्रश्न मात्र उरतोच, घरासाठी जीव घेणं योग्य होतं का? हक्कासाठी नात्यांचा खून करायचा असतो का? आज गणेश नाही, पण त्याच्या मागे एक आईचं पोकळ घर आणि रक्ताने माखलेली नाती उरली आहेत. आणि ही होती भीमप्रहार न्यूज मराठीची आजची स्पेशल क्राईम स्टोरी.